ABP न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास। अकोले तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पांजरे व उडदावणे परिसरात भीषण भूस्खलन होऊन मोठे नुकसान झाले आहे। पांजरे येथील गडदुआई परिसरात दरड कोसळून एक घर पूर्णपणे मातीखाली गाडले गेले असून 11 शेळ्यांचा मृत्यू झाला। सुदैवाने कुटुंबातील सदस्य वेळेत बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली। या घटनेमुळे 6 कुटुंबे विस्थापित झाली आहेत। अतिवृष्टीमुळे परिसरातील सुमारे 25 शेतकऱ्यांच्या शेतामध्ये दगड, माती व झाडे वाहून आल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। उडदावणे येथील शेतकरी चंद्र उघडे यांच्या शेतातील केटी बंधारा व शेतीही मातीखाली गाडली गेली आहे। घटनेची माहिती मिळताच माजी आमदार वैभवभाऊ पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवक अनंत महादेव घाणे व सहकाऱ्यांनी प्रशासनाशी संपर्क साधून तातडीने मदत कार्य सुरू करण्याची मागणी केली। तसेच बाधित कुटुंबाचे पुनर्वसन, नुकसानग्रस्त घरांचे व जनावरांचे पंचनामे, आर्थिक मदत, शेतीसाठी विशेष पॅकेज आणि केटी बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे। आज या ठिकाणी पांजरा येथील शेतकरी लक्ष्मणभाऊ उघडे यांच्या शेताची जी नुकसान झाली, एकूण 5 एकरच्या आसपास स्वतःची नुकसान झाली का गेल्या 3 वर्षात मागील जे उत्पन्न झालं तर पुढं 3 वर्षांमध्ये काहीच उत्पन्न होणार नाही अशी स्थितीने त्यांचं पूर्ण शेती खरवडून गेलेली आहे। तर ह्या ठिकाणी मी महसूल प्रशासन तहसीलदार साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या कार्यक्षेत्रातील जेवढे बाधित शेतकरी आहेत त्यांच्याशी सर्व आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी जे प्रयत्न तुमचे स्थानिक स्तरावरून करत आहेत त्याहीपेक्षा यांची पुढील 5 वर्ष शेती हे पिकणार नाही काही, तर यांच्यासाठी भरीव तरतूद व्हावी असे मी मागणी करतो। याचबरोबर आपले शेतकरी गांगड साहेब यांची व्यथा ते स्वतः मानतील, उघडे साहेब यांची व्यथा ते स्वतः मानतील। तरी उघडे साहेब नेमके आपल्या शेतामध्ये काय घडलं आणि कोणत्या दिवशी घडलं? शुक्रवारी सकाळी पहाटे 5 वाजताच्या सुमारास कळसुवाईच्या डोंगरावरून दरड कोसळली। ती थेट अख्खे झाडं म्हणजे जंगलात झाडं होते ना, तेवढे झाडं शेतात येऊन अडकले आणि सगळे बांध वगैरे फुटून दगड वगैरे सगळे शेतात आले। जवळजवळ आमचे 5 कुटुंब त्यावर चालत होते, 4 भावांचे। भावांचे नाव काय? लक्ष्मण भाऊ उघडे, त्यानंतर सोमा भाऊ उघडे आणि ढवळा भाऊ उघडे आणि मंजुळाबाई भाऊ उघडे। ते 5 एकर शेतात त्यांचे टोटल म्हणजे काही 4 भावांचे एकूण क्षेत्र 5 एकर 5 एकर ते आतोनात नुकसान झालं। आता म्हणजे लावून पूर्ण काहीच उरलेलं नाही त्याच्यात। म्हणजे 3 वर्ष पुढील 2-3 वर्षात ते करताच येणार नाही असं झालं। उकरणं खूप। मग तुमची शासनाकडे मागणी काय आहे सध्या? शासनाकडे मागणी आम्हाला भरीव मदत करावी तातडीने आणि पुढील ते जर झालं काही रोजगार हमीतून किंवा कुठून ते उकरायसाठी ते पण किंवा सपाटीकरणातून पुढं असं ते पण। म्हणजे उघडे जे शेतकरी आहेत त्यांचं म्हणणं असं आहे का आम्हाला भरपूर तरतूद करून जे रोजगार हमीतून किंवा इतर सपाटीकरणच्या कृषी विभागाकडून किंवा वन्यजीव विभागाकडून ते पूर्ण शेती डेव्हलप करून मिळावी तरच त्यांचा पुढील कार्यकाल चालेल, नाही तर मग 5 वर्ष ते पूर्ण शेती करूच शकत नाही। तर आणि ते शेती त्यांची रोजंदारी नसल्यामुळं त्यांच्याकडं ते किंवा त्यांच्याकडं आर्थिक सुलभता नसल्याने ती शेती डेव्हलप करू शकत नसल्याने शासनाने याकडे लक्ष देऊन तातडीने त्यांची शेती शासनाच्या निधीतून पूर्ण डेव्हलप करून द्यावी अशी मागणी समाजसेवक अनंत महादेव घाणे, माझ्याबरोबर माझे सहकारी प्रमुख हाडे, सुनील पवार, आम्ही सर्वच ही मागणी करतो का लवकरात लवकर यांना तातडीने शेती सुधारणा करून देण्यात यावी, शेतीचे आर्थिक झालेले नुकसान त्यांच्या पदरी देण्यात यावी अशी मी मागणी करतो। थांबतो। जय आदिवासी। गेल्या 3-4 दिवसामध्ये आमच्या पश्चिम पट्ट्यात पांजरे या ठिकाणी आमच्या आदिवासी बांधवांचे भूसंकलन होऊन मोठ्या प्रमाणात शेती नुकसान, घरांचे नुकसान, पाळीव प्राण्यांचे नुकसान झाले आहे। तेव्हा या ठिकाणी आम्ही आज प्रत्यक्ष पाहणीसाठी आलो आहे। तर इथं जवळजवळ 6 कुटुंब आहेत। हे 6 कुटुंब जवळजवळ 21 ते 22 माणसं आहेत आणि हे दुसऱ्यांच्या घरामध्ये यांना स्थलांतरित करण्यात आले। तेव्हा मान्य तहसीलदार साहेब, मान्य गटविकास अधिकारी साहेब, कृषी अधिकारी साहेब आणि वन विभागाचे गावित साहेब यांना मी अशी विनंती करतो
की या कुटुंबांना तातडीने जी भरीव अशी मदत करून, आर्थिक मदत करून यांच्या निवाऱ्यासाठी पत्राशेड, यंगल, ताडपत्री आणि रेशनिंग यांना 3-4 महिने पुरेल एवढे रेशनिंग यांना देण्यात यावे आणि आमच्या पूर्ण आदिवासी भागात इतरही शेतीचे जे काही नुकसान झाले आहे, म्हणजे इथं पांढरे असेल, बारी असेल, वारंगुशी असेल, रतनवाडी असेल, साम्रद असेल, गाडगर असेल किंवा इतरही तालुक्यातली मुळा विभाग असेल, आढळा विभाग असेल, या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांचे जे शेतीचे नुकसान झाले असेल, घरांचे नुकसान झाले असेल, जनावरांचे झाले असेल, यांना तातडीने पंचनामे व्यवस्थित झाले की नाही याची खात्री करावी आणि याच्यापासून बाधित शेतकरी किंवा बाधित कुटुंब कोणी वंचित राहणार नाही याची दखल घ्यावी असे मी शासनाला, प्रशासनाला विनंती करतो. या ठिकाणी आमचे जिल्हा भाजपाचे युवा मोर्चाचे आदिवासी आघाडीचे अध्यक्ष घाणेसाहेब, सुनील पवार, मी स्वतः तुकाराम खाडे आणि हे बाधित कुटुंबातील सुभाष उघडे, आम्ही या पांढरे ठिकाणावरून विनंती करतो शासनाला की तात्काळ लवकरात लवकर या कुटुंबास आणि इतरही शेतकऱ्यास, बाधित शेतकऱ्यास मदत करावी आणि भरीव अशी बांधबंदीची नुकसान झाली अशी याच्यासाठी तरतूद करावी अशी विनंती करतो. थांबतो. जय आदिवासी. 2 दिवसापूर्वी जे पांढऱ्यामध्ये भूस्खलन झालं आणि भूस्खलन जे झालं तर ती आमची माळीण दुर्घटना जी जुन्नरमध्ये बघायला मिळाली, त्याच पद्धतीने आमच्या पांढऱ्यामध्ये माळीणसारखी दुर्घटना जर रात्री झाली असती तर नक्कीच आमचे कुटुंब गाडले गेले असते. तर यासाठी आम्ही स्थलांतरित झालेली हे 6 कुटुंब आहेत, यांच्यामध्ये आता प्रत्यक्ष त्यांच्या पाहणीनुसार आणि प्रत्यक्ष त्यांची भेट घेण्यासाठी आज आम्ही त्यांच्या घरी येऊन उपस्थित झालो आहे. तर आमचे जे बाधित कुटुंब आहेत सुभाष उघडे, तर यांच्याबरोबर जे काय घडलं आहे ते आपल्याला सविस्तर सांगतील. आपलं नाव काय पूर्ण? सुभाष महादेव उघडे. तर आपल्या इथं जे घटना घडली त्या घटनेमध्ये काय वस्तुस्थिती झाली? त्या घटनेमध्ये म्हणजे आम्ही 2018ला तिथे घरं बांधल्यानंतर आम्हाला असं वाटत पण नव्हतं की माळींसारखी परिस्थिती निर्माण होईल आणि तिथं आम्ही 6-7 वर्ष राहिलो आणि ह्या जोरदार पावसामुळे, अतिवृष्टीमुळे एका झटक्यात वरचं डोंगर जो भाग आहे ती माती नरम असल्यामुळं ती पूर्णपणे खाली तुटून आली आणि काही घरांना माती लागलेली आहे, दगडं लागलेले आहे आणि एक घर तर जमीनदोस्त झालेलं आहे. तेव्हा आम्हाला शासनाने तिथून घरं हलवल्यानंतर आम्हाला घरं बांधून द्यावेत किंवा जाग्याची सोय पूर्णपणे करावी ही विनंती आहे. तुम्हाला जिथं जे प्रवण क्षेत्र आहे, जे सकलन झालं त्या ठिकाणी तुम्ही 6 कुटुंब राहत होते. होय. आपण 6 कुटुंब विभक्त आहेत का एकत्र येते? नाही, विभक्त आहे पूर्ण. आणि 6 कुटुंबांमध्ये जे आता तिथं तुम्ही घरं बांधलेली आहेत ते वस्तुस्थिती काय आहे आज त्या घरांची? त्या घराला आज दगड येऊन अटकले, त्यांना थोडेफार तडे गेलेत आणि खालून जमीन जी आहे ही पूर्णपणे पोकळ आहे. तर तिथं याच्या पुढे आपल्याला राहण्याजोगी जागा नाही आहे. ती कधी पण माळींसारखा अजून वर राहिलेला भाग आहे ना, तो पूर्णपणे खाली येऊ शकतो. तेव्हा आम्हाला तिथून स्थलांतर केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे आपले सुभाष उघड्यांची अशी मागणी आहे, जे सध्या आपदग्रस्त आहेत का त्यांची म्हणण्यानुसार ते पुढील जे उन्हाळ्यामध्ये पुढील काही वर्ष तिथं जे राहायचं आहे त्यांना ते राहू शकत नाहीत, कारण कधीही त्या जागेमध्ये त्यांना धोका मोठा आहे आणि त्यासाठी त्या धोका होऊ नये. म्हणजे ज्या ठिकाणी सध्या ते राहत आहेत त्या जागेचं नाव काय, त्या दऱ्याचं नाव काय? गडदुआईचा दरा म्हणतात त्याला आणि जागा ही मालकी नसून वर्ग 2 मध्ये आहे आणि आम्हाला इथं खाली जागा राहण्यासाठी कुठंच नाही. म्हणजे तुमची मागणी काही आता शासनाने आणि प्रशासनाने काय तुमची सोय केली पाहिजे 6 कुटुंबाची आणि 6ही कुटुंब तिथं राहण्याजोग जी जागा नाही आहे असं तुमचं म्हणणं आहे.
का पुढं जर आम्ही राहिलो तरी आमची मागणी होईल असं तुमचं म्हणणं आहे. हो. तर ती घटना होऊ नये म्हणून तुमची काय मागणी आहे शासनाकडं? आमची शासनाकडे एवढीच मागणी आहे की आम्हाला जागा उपलब्ध करून आणि आमचं स्थलांतर करून आम्हाला घरं बांधून द्यावी आणि मदत द्यावी, किंवा जागा जर निर्माण होत नसेल तर आम्हाला थोडेफार पैसे देऊन कुठेतरी खरेदी करून त्या जागेत आम्ही घरे बांधू शकतो, अशी शासनानं आम्हाला मदत करावी. तुमच्या ज्या अपेक्षा आहेत का शासनाने आपल्याला कुठंतरी जागा देऊन घरं बांधून आम्ही स्थलांतरित करून तिथं जागा उपलब्ध करून घरं बांधून द्यावी अशी तुमची अपेक्षा आहे. होय. तर तुम्ही जे कुटुंब आता खाली आलेले आहेत तर त्यांचं तुम्हाला शासनाच्या वतीने प्रशासनाने तुमच्यापर्यंत काय अन्नधान्य पुरवलं आणि किती प्रमाणात पुरवलं? आजपर्यंत आम्हाला म्हणजे पैशापोटी काही मिळालेलं नाही, पण राशनमधून आम्हाला 50 किलो तांदूळ आणि 50 किलो गहू दिलेले आहे. हे 50 किलो गव्हामध्ये 6 कुटुंबांचं निधार होऊ शकतो का मग आपल्या 8 दिवसासाठी? नाही, आम्हाला अजून कमीत कमी 2 महिने पावसाळा काढावा लागणार आहे. तेव्हा आम्हाला माणसामागं तरी 30 ते 40 किलो धान्य मिळालं 30 ते 40 किलो धान्य आपल्याला मिळाला पाहिजे, तरच आमचा उदरनिर्वाह होऊ शकतो. माननीय तहसीलदार साहेब, मोरे साहेब, आपण आपल्या स्तरावरून जे एक कट्टा तांदूळ आणि 1 कट्टा गहू जी यांना लाभार्थ्यांना पोहोच केलेला आहे, तर लाभार्थ्यांचं असं म्हणणं आहे का आम्हाला 2 ते 3 महिने अजून पावसाळ्यात काढायचे आहेत. आमचं अन्नधान्य पूर्ण नासाडी झालेली आहे, आम्हाला भांडे पण नाही आहेत, आम्ही उघड्यावर आहेत, आम्ही पाहुण्यांच्या घरी राहतोय आणि त्यासाठी आम्हाला कमीत कमी मानसी 30 ते 40 किलो धान्य लागणार आहे. तर हे 20 ते 22 जणांचं पूर्ण स्थलांतरित कुटुंब आहे, तरी ह्या 30 ते 25 लोकांचं 3 महिन्याची धान्य पुरेल इतकं त्यांना साठवणूक धान्य मिळावं असे मी समाजसेवक अनंत माधव घाणे मागणी करतो की त्यांना उद्या कुठंही जाण्याची वेळ येऊ नये. शासनाने तातडीने दखल घ्यावी, त्यांच्या घराचे प्रश्न तातडीने सोडवेत. त्यांच्या जनावरांसाठी. मी सुभाष माधव उघडे. माझी शासनाकडे एवढीच विनंती राहील की आम्हाला राहण्यासाठी आम्ही दुसऱ्याच्या पडवीमध्ये किंवा घरामध्ये राहतो, पण आमचे जनावरांसाठी सुविधा नसल्यामुळं आम्ही ते बाहेरच बांधतो आहे. तेव्हा आम्हाला शासनाने पत्रा शेड तात्काळ मिळतील याची काळजी घ्यावी, म्हणजे आमची ती पण अडचण दूर होईल. माननीय प्रकल्प अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी, वनजो RFO गावित साहेब यांना सर्वांना विनंती आहे का यांचे आज पशुपालन सर्व उघड्यावर आहे. यांच्यासाठी प्रशासनाच्या स्तरावरून आपण शासनाकडून यांना आर्थिक मदत देत असताना यांना तातडीने पत्रा खरेदी करून आणि पत्रा शेड उभारून यांच्या जनावरांच्या निवाऱ्याची सोय करण्यात यावी. आणि त्याचबरोबर यांना आज पत्रा शेड दिला तर तात्काळ हे कुठंतरी आपले स्वतःचा कुटुंबस्थान करून आणि पशुपालन व्यवसायातून त्यांची उभारी धरतील यासाठी सर्व शासनाला विनंती आहे. जर हे लवकरात लवकर झालं नाही तर हे बाधित कुटुंब घेऊन आम्ही तहसीलदार समोर येत्या 8 दिवसामध्ये उपोषण करू आणि त्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही तिथून हटणार नाही अशी मी मागणी करतो. थांबतो. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे
AKL गावकरी@gmail.com.